श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होता माझ्यासाठी एक स्पेशल दिवस, कारण माझ्या ऋदू साहेबांचा होता बड्डे आणि वाढदिवस आहे म्हटल्यावर साहेबांचा जरा आज नखरे सहन करायलाच पाहिजे. त्याला शिळा भात गरम करून खूप आवडतो, म्हणून त्याला गरम भात केला होता. सकाळी ऋदूने आईंचा आशीर्वाद घेतला. आत्तापासूनच ही सवय लावली तर मुलांना चांगले संस्कार कळतील. मग त्याने आशीर्वाद घेतला त्यांच्या लाडक्या बाबांचा. बाबांचा खूप लाडका, त्याला अजिबात कधी ओरडू देत नाहीत. जे सांगायचं आहे ते समजावूनच सांगायचं असं त्यांचं मत असतं, म्हणून बाबांवर खूप जीव आहे. काल चुलत जाऊबाई आणि दीर आले होते. एक दिवस राहिल्यावर ते आज दुपारी निघत होते आणि ट्रिपचं प्लॅनिंग करा, सगळे मस्त फिरायला जाऊ असं म्हटलं. नक्की जाऊ, मुलांच्या शाळेला सुट्टी पडली की. खरंच खूप छान वाटलं एक दिवस राहिल्यावर. रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या गप्पा संपल्या नव्हत्या आणि ही माझी लाडकी तृप्ती, तिला राहा म्हटलं पण शाळा होती, काय करणार, जावं तर लागणारच होतं. ते गेले आणि संध्याकाळी आमच्या ऋदू साहेबांना पाहिजे होतं वाढदिवसाचं गिफ्ट, आणि तेही हट्टाने. तसं बघितलं तर दोघेही कधीच हट्ट करत नाहीत, पण म्हटलं वाढदिवस 1 वर्षातून येतो, घेऊ त्याला गिफ्ट. दादा म्हणाले या लवकर जाऊन. मग निघालो आम्ही इचलकरंजीला. हे ATM मध्ये गेले पण कॅशच अवेलेबल नव्हती. चला म्हटलं पुढे बघू, नाहीतर ऑनलाईन करू. मग ऋदूला घेतलं गिफ्ट. गिफ्ट बघून ऋदू साहेब नाचायला लागले. त्याला म्हटलं काय खाणार, तर मला चायनीज पाहिजे म्हटला. मग केलं ऑर्डर चायनीज. हे मेनू कार्ड बघून बिल किती होतं याचा अंदाज लावत होते, पण खर्चायला मागे पुढे अजिबात पाहत नाहीत. सगळ्यांनी व्हेज राईस घेतला, पण मला काही खास वाटला नाही. आमच्या ऋदूला तर आवडलं आणि यांना तर खूप भूक लागली होती, त्यामुळे यांच्या आवडीचा काही प्रश्नच नाही. तिथून मग घेतला केक. आज ऋदूसाठी भरपूर खरेदी झाली, पण वर्षातून एक वेळ असतं, त्यामुळे एवढा विचार करायचा नाही. मला चायनीज आवडलं नव्हतं, म्हणून यांनी मला वडापाव घेतला होता. मग केक ओपन करून घेतला. केक होता मिकी माऊसचा आणि सेलिब्रेशन एवढं काही मोठं नव्हतं, तेवढंच घरापुरतं केलं आणि घरापाशी असलेली ऋदूची लहान लहान मित्र. स्पार्कची मेणबत्ती लावताना मला तर चटकाच बसला. केक कापून वाढदिवस साजरा झालाच, पण आज ऋदूही खूप खुश होता, कारण त्याला पाहिजे होतं ते गिफ्ट मिळालं होतं. आणि कसं आहे, एवढंच त्यांची हौस असते. कधी एकदा वाढदिवस येतो याची आस लावून बसलेले असतात. आणि ही चिल्लर पार्टी बघा, यांना बघून ऋदू जाम खुश होता. मग दिलं ऋदूला गिफ्ट. गिफ्ट होती चांदीची चेन. जेव्हा मी ऋदूच्या बाबांना चेन गिफ्ट केली होती, तेव्हापासून ऋदू मलाही असली चेन पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला होता. मुलं खुश तर आपणही खुश, त्यांच्याशिवाय या घराला घर पण नाही. मुलांचा किलबिलाट घराला स्वर्ग बनवतो. खूप अशी घरं आहेत जिथे मुलांशिवाय घर सुनी सुनी आहेत. फक्त देवाला एकच मागणं आहे, सगळ्यांना मुलांचं सुख दे. आजच्यासाठी एवढंच. चला तर भेटू मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.